भारतीय जनता पार्टी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज असून राज्यातील 95,000 बूथांपैकी 88,000 बूथांवर भाजपा कार्यकर्त्यांनी आपले काम फत्ते केले आहे। 2019 मध्ये NDAचे सरकार येणार असून नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आहेत। शिवसेनेसोबत युती करण्यास भाजपा तयार आहे असे ठाम मत भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिर्डीत व्यक्त केले। राज्यामध्ये 92,000 बूथ आहे, पैकी 88,000 बूथवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे, बूथचं गठन केलेलं आहे। एक बूथ 25 यूथ अशा प्रकारची योजना आम्ही आखलेली आहे आणि या 25 कार्यकर्त्याला आम्ही 50 प्रमुख म्हणलेलं आहे। यादीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक पान देऊन त्या कार्यकर्त्यांनी बूथवर 25 कार्यकर्त्यांनी बूथवर मतदानाच्या दिवशी मतदार आणणे आणि त्यांच्याकडून मतदान करून घेणे, एवढी ग्राउंड लेवलला भारतीय जनता पक्षानं निवडणुकीची तयारी केलेली आहे। मला असं वाटतं की संघटनेच्या बळावर या 2019च्या निवडणुका आम्ही जिंकू आणि या देशाचं प्रधानमंत्री पुन्हा नरेंद्र मोदीला करू असा आम्हाला ठाम विश्वास आहे। देशामध्ये सारे राजकीय पक्ष एका बाजूला भारतीय जनता पक्षाचा विरोध करतात, परंतु भारतीय जनता पक्षाचा अजेंडा ठरलेला आहे की कोणी कितीही एकत्र येऊ आणि आमचा विरोध करो, मात्र आम्ही कार्यकर्त्यांना जो संदेश दिला, जे काम त्यांच्याकडून करून घेतलं, त्या संघटनेच्या बळावर भारतीय जनता पक्ष या निवडणुका नक्की जिंकेल। एक काळ असा होता की काँग्रेस आम्हाला विचारायचं तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण, आमच्यापुढं प्रश्न होता। पण आज स्थिती अशी की आम्ही काँग्रेसला विचारतो तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण। तर हे जे काही सारे राजकीय पक्ष एकत्र येतात हे अजूनही सांगू शकत नाही त्यांचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण, परंतु भारतीय जनता पक्ष ठामपणानं सांगतो की आमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार म्हणजे नरेंद्रभाई मोदी। युती व्हावं अशी भारतीय जनता पक्षाची इच्छा आहे, आम्ही सतत प्रयत्न करतो आहे। आम्ही कधीच म्हणलं नाही की आम्ही युती करत नाही। त्याचं कारण आहे की समविचारी पक्षांनी एकत्र यावं, मताचं विभाजन टाळावं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला याचा फायदा होणे हे आमचं मत आहे। परंतु आम्ही 48 मतदारसंघाचा दौरा करतो। शिर्डी शिवसेनेचा मतदारसंघ आहे, पण आम्ही दौरा केला, कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि आमची युती तुटलेली नाही अजून। पण युती तुटली नाही आणि उद्याच शिवसेना ही जागा जर लढणार असेल आणि आमचा पक्ष वाढला तर आमचं काम त्यांच्या उपयोगी पडेल असा त्याचा अर्थ होत नाही। शेवटी युती होईल का नाही होईल हे ज्या टायमाला आम्ही बैठकीत बसू, चर्चा करू। आणि गेले 25 वर्ष आम्ही एकत्रच लढतो आहे। एक विधानसभेची निवडणूक सोडली तर कोणत्या निवडणूक आम्ही वेगळ्या लढलो आहे। स्थानिक स्वराज्य सोडून द्या, पण लोकसभा विधानसभा गेले 25-30 वर्ष आम्ही एकत्रच लढतो आहे। त्यामुळं ते ज्या मतदारसंघात काम करतात त्या मतदारसंघातली त्यांची ताकद आमच्या कामी येईल आणि दोन्हीचा उद्देश एकच आहे, या देशाचं प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदींनी व्हावं। शिर्डीमध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत दानवे यांनी अनेक मुद्दे मांडले असून 2019च्या निवडणुकीसाठी तयार असल्याचे स्पष्ट केले। यावेळी भाजपाचे शिवाजी गोंदकर, सचिन तांबे, राजेंद्र गोंदकर, रवींद्र गोंदकर, सचिन शिंदे, किरण बोऱ्हाडेंसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास शिर्डी।